की समाजामध्ये जर महासत्ता होण्याकरता इच्छा प्रबळ असेल तर ते शक्य आहे. चांगली तब्येत करायची असेल, आयुष्याच्या 70-80 पर्यंत आपल्याला कुठलाही रोग लागू द्यायचा नसेल तर त्याची सुरुवात 17व्या वर्षी करून चालत नाही. ही 20 पासून करावी लागते. चांगल्या सवयी ठेवाव्या लागतात. योग्य आहार, योग्य विचार, योग्य विहार, योग्य निद्रा, हे सगळं जर वर्षानुवर्ष पाळलं तर चांगली तब्येत राहते. बरोबर. तसंच देशाची महासत्तेकडची वाटचाल हे देशाच्या नेतृत्वाचीच फक्त जबाबदारी आहे असं काही नाही आहे. देशाच्या नेतृत्वाला वाटलं आणि इतरांना नाही वाटलं तर शक्य आहे का? सद्गुरू श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालिकेत आज प्रसिद्ध पत्रकार व्याख्याते डॉक्टर उदय निरगुडकर यांनी भारताची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल या विषयावर व्याख्यान दिले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. होती शिवाजी महाराज मात्र या ठिकाणी जगले आणि ते सगळं आपले बाकी आहे. आणि तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये म्हणजे वतन असं नाही, परंतु त्या ठिकाणी त्यांना अनेक बहुमान पण मिळाले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं काम पण या ठिकाणी चालू आहे. आणि या वर्षीचा गेल्या वर्षीचा विचार केला तर वर्षातल्या 365 दिवसांपैकी 298 दिवस व्याख्यानातच त्या ठिकाणी सगळीकडे जात होते. इतका उत्साही कार्यकर्ता माझ्या तर पाहण्यात दुसरा नाही आणि अनेक विषयावर समाज प्रबोधन करतात. आजचा विषय पण त्यांचा अतिशय महत्त्वाचा आहे की महासत्तेकडे भारताची वाटचाल. तर व्याख्यान सुरू करण्यापूर्वी देवस्थानचे अध्यक्ष आणि उत्सव समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र तांबेकर यांना मी विनंती करतो की आपल्या सर्वांतर्फे त्यांनी त्यांचा आदर सत्कार करावा. नमस्कार. महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यातल्या अनेक देवस्थानांमध्ये उत्सवाच्या निमित्तानं, सप्ताहाच्या निमित्तानं, व्याख्यानमालेच्या निमित्तानं माझी व्याख्यानं झाली. परंतु एखाद्या वास्तूत गेल्यानंतर पवित्रपणाचा अनुभव येतो अशी प्रचिती फार कमी वेळ येते. जरी मी पुण्याला 2 वर्ष शिकायला आणि त्यानंतर 2 वर्ष नोकरीच्या निमित्ताने 90च्या दशकात होतो आणि जंगली महाराज रोडवर नंतर ज्या कंपनीचा मी प्रमुख होतो त्या कंपनीचं ऑफिस जरी असलं तरी इथे येण्याचा योग फारसा आला नव्हता. अविनाश हळबे यांच्यासारख्या अत्यंत उत्साही आणि लाघवी अशा कार्यकर्त्याच्या आग्रहामुळं हे सगळं घडलं. एक प्रकारे जंगली महाराजांनी बोलावलं म्हणूनच हे झालं अशी माझी श्रद्धा आहे. पण इथे आल्यानंतर देवस्थान या खाली जे पावित्र्य अपेक्षित आहे ते निश्चितपणे आहे एवढं मात्र सांगतो. इकडे आल्यानंतर ज्या प्रकारची मनःशांती तुम्हाला क्षणार्धात मिळते ती इतरत्र मिळेलच असं नाही. आज ज्या विषयाकडे मला यायचंय त्याची ही एक प्रकारे सुरुवात आहे. त्याचं कारण भारताची महासत्तेकडे वाटचाल. आता भारत महासत्ता होणार याचा अर्थ भारत देश महासत्ता झाला आणि लोक आहे तशीच आहेत असं तर होऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ लोकांचे विचार, लोकांचं जीवनमान, लोकांचा आर्थिक स्तर जर उंचावला तर देश उंचावेल. असं होऊ शकत नाही ना की देश श्रीमंत आहे आणि लोक मात्र गरीब आहेत. असं कधी होऊ शकतं का? घरातली माणसं गरीब आहे पण घर मात्र श्रीमंत आहे असं होत नाही. आणि घर श्रीमंत आहे, माणसं गरीब आहेत असं नाही होत. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की समाजामध्ये जर महासत्ता होण्याकरता इच्छा प्रबळ असेल तर ते शक्य आहे. चांगली तब्येत करायची असेल, आयुष्याच्या 70-80 पर्यंत आपल्याला कुठलाही रोग लागू द्यायचा नसेल तर त्याची सुरुवात 17व्या वर्षी करून चालत नाही.
ही विशीपासून करावी लागते, चांगल्या सवयी ठेवाव्या लागतात. योग्य आहार, योग्य विचार, योग्य विहार, योग्य निद्रा, हे सगळं जर वर्षानुवर्ष पाळलं तर चांगली तब्येत राहते. बरोबर. तसंच देशाची महासत्तेकडची वाटचाल हे देशाच्या नेतृत्वाचीच फक्त जबाबदारी आहे असं काही नाही आहे. देशाच्या नेतृत्वाला वाटलं आणि इतरांना नाही वाटलं तर शक्य आहे का? याच विषयावर समाजाचं मंथन करावं असं कदाचित तांबेकर आणि हळब्यांना वाटलं असावं की त्या दृष्टिकोनातनं समाजाच्या विचारांमध्ये सकारात्मक असा बदल घडला पाहिजे आणि त्या बदलाला मार्गदर्शन करणारी व्यक्ती कोण बरं असू शकते असा त्यांचा जो शोध होता तो माझ्यापर्यंत थांबला असा. आणि ते मला म्हणले की तुम्ही येऊन त्या संदर्भात मार्गदर्शन करा, म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे. आपल्या समाजामध्ये वेळोवेळी जसे चांगल्या गोष्टी घडतात तशा काही वाईट गोष्टी पण घडतात, वाईट सवयी लागतात. त्यातली एक सवय अशी आहे आणि ती म्हणजे आउटसोर्सिंगची सवय लागते आपल्याला. आउटसोर्सिंग म्हणजे काय? तर जी गोष्ट आपल्याला कमी वाटते किंवा जी गोष्ट महत्वाची वाटत नाही, जी गोष्ट आपल्याला जमत नाही, त्याच्यासाठी वेळ नसतो, ती आपण दुसऱ्याला देतो. म्हणजे घरी साफसफाईला वेळ नसतो म्हणून मोलकरी ठेवतो, घरी अन्न करायला वेळ नसतो म्हणून आपण स्वयंपाकी ठेवतो, गाडी चालवायला जमत नाही किंवा वेळ नसतो म्हणून आपण ड्रायव्हर ठेवतो. बरोबर आहे. मग ही मानसिकता, ज्याला मी एक आउटसोर्सिंगची मानसिकता म्हणतो, कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, ती इतकी वाढते की मुलांनी हुशार व्हायला पाहिजे, त्यांनी सद्गुणी व्हायला पाहिजे, त्यांनी सदाचारी व्हायला पाहिजे म्हणून आपण त्याला शाळेत पाठवतो. आणि अपेक्षा अशी आहे की त्या शाळेनं त्या मुलाला सद्गुणी केल्या पाहिजे. आता शाळा त्याच्यावरही संस्कार करेल, पण घरी आल्यानंतर जर घरातलं वातावरण सद्गुणी नसेल तर मग आली पंचायत. म्हणजे घरी आई वडील खोटं बोलणार, आई वडील वेळावाकडं खाणार पिणार आणि मुलांनी मात्र चांगलं वागलं पाहिजे. तब्येत चांगली होण्याकरता व्यायामशाळेचा पास काढतात, मोठ्या मोठ्या फिया देतात, जिम स्पा वगैरे वगैरे, आणि तिकडे जातात सुद्धा काही माणसं, अर्धा तास तिकडे घाम गाळतात आणि बाहेर आल्यानंतर पहिले जोशी वडेवाले कुठे आहेत, हे संपल्यानंतर कावळे आईस्क्रीम आहेच, आणि मग म्हणतात अरे 6 महिने मेहनत केली, वजन कमी कसं होत नाही. तर तसं आचरण नाही म्हणून ते होत नाही. पण ही आउटसोर्सिंगची सवय आहे आणि आपण दोष मात्र जिमवाल्याला किंवा शाळेत देतो की माझा मुलगा तुमच्याकडे पाठवला पण त्याला गणितात 100 पैकी 100 मार्क का बरं मिळत नाही. तसंच आमचं आहे. आम्ही 5 वर्ष एक आमदार खासदार निवडून देतो आणि मग देश व्यवस्थित चालावा ही जबाबदारी त्यांच्यावर टाकतो. त्यांचं काम नाही पटलं तर 5 वर्षांनी बदलून टाकतो. म्हणजे एक प्रकारे आपण आपली जबाबदारी झटकतो. ती 543 खासदार आणि 288 आमदार आणि काय 50-100 नगरसेवक. आमचं वर्तन कसं आहे याविषयी मग 5 वर्ष कोणी काही बोलायचं नाही. परमेश्वराच्या कृपेने, आई वडिलांच्या आशीर्वादाने, थोरा मोठ्यांच्या मार्गदर्शनामुळे अत्यंत कनिष्ठ मध्यम वर्गात जन्माला येऊन सुद्धा मला अनेकदा खूप तरुण वयापासून आतापर्यंत अनेकदा परदेशी जायची संधी मिळाली. एकट्या अमेरिकेला 86 वेळा गेलो, जपानला अनेकदा गेलो. तिथलं एक निरीक्षण तुमच्या समोर मांडतो, म्हणजे विषयाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. बघा ते निरीक्षण तुम्हाला पटतंय का. खूप वर्षापूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा जपानला गेलो तेव्हा मी साधारणतः कुठे गेलो की सर्वप्रथम तिथली शाळा, कॉलेज, तिथली काही मंदिरं, प्रार्थना स्थळं असतील तिथे आवर्जून भेट देतो.
त्या शाळेत एका भेटीला गेलेलो होतो. शाळेचा सरांचा पहिला दुसरा दिवस होता. मॉन्टेसरीची मुलं जपानी शाळेमध्ये येत होती आणि त्या कॉरिडॉरमध्ये आणि प्रवेशद्वारापाशी मुख्य शिक्षिका आणि इतरत्र शिक्षिका उभ्या होत्या आणि त्या लहान मुलांचं स्वागत करत होत्या, त्यांना फुल देत होत्या, त्यांना अंधारात करत होत्या आणि त्यांना वर्ग दाखवत होता, या वर्गात तू बस. पण सांगत होत्या की जाताना तुझे बूट या भिंतीपाशी काढून जा, वर्गामध्ये बूट घालून जायचं नाही. आणि मुलं बरोबर रांगेत चप्पल काढून येत होते, बूट काढून येत होते. मला आश्चर्य वाटलं. म्हटलं शिक्षक बघतायत त्यामुळे हे शक्य आहे. पण काही महिन्यांनी मी पुन्हा गेलो. 4वी-5वीचा वर्ग होता. आता शाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले होते. तेव्हा कॉरिडॉर मध्ये कोणी नव्हतं. शाळेची वेळ झाल्यावर मुलं शाळेत येत होती, त्यांना कोणीही मॉनिटर करत नव्हतं, देखरेख करत नव्हतं. तरी बूट मात्र भिंतीला लावून अगदी ओळीनं काढूनच वर्गात जात होते. एकही बूट हा वेडा वाकडा काढलेला नव्हता, कोणीही बघत नसून सुद्धा. मला आश्चर्य वाटलं. हे अनुशासन ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती. कारण कुठल्याही देवळात जा, चप्पल काढायच्या जागेवर अशा ओळीनं काढलेल्या चपला बघायला मिळतात का? बघा, तुम्हाला कोणी सांगितलंय अशा काढू नका. पण त्या मुलांना कोणी मॉनिटर न करता सुद्धा ते तसं काढतात. म्हणजे याचा अर्थ अनुशासन त्यांच्या हाडीमाशी रुजलेलं आहे. अनेक जपानी घरांमध्ये मी गेलो. जपानी घरांमध्ये बघितलेली एक गोष्ट इतकी अफलातून आहे, तुम्हाला मी सांगतो. मला तिकडे जायला फार आवडतं. याचं कारण आपल्यासारखीच जपानमध्ये एकत्र कुटुंब पद्धती आहे. आजी आजोबा, आई वडील, मुलं, नातू हे सगळे एकत्र राहतात तिकडे. आणि मग ते चहाला बोलवतात आणि आपल्याकडे चहाला बोलवतात म्हणजे कप हातात ठेवलाय पी असं नसतं. त्यांच्याकडे चहा म्हणजे टी नावाचा एक मोठी सेरेमनी असतो, समारंभ असतो. तो असा ट्रे मधनं आणतात, मग त्याच्यावर एक टिकोजी असतं ते वरती काढतात, मग चहा वापतात, मग त्यात साखर, दूध काय वेगवेगळं असतं आणि ते असं गुडघ्यावर बसून तुम्हाला समारंभ पूर्वक अर्पण करतात. अशा समारंभाचं आमंत्रण येणं म्हणजे सामाजिक दृष्ट्या त्यांनी तुम्हाला स्वीकारल्याचं आणि तुम्ही कोणतरी मोठे आहात याचं लक्षण आहे. अशी आमंत्रणं मला अनेकदा आली. इकडे मला दिसलेली एक गोष्ट सांगतो आणि मग तुम्ही त्याची तुलना आपल्या इथल्या गोष्टीशी करा. सर्वसाधारणपणे आपल्याकडे एखाद्याच्या घरी गेलो चहाला की तो ओळख करून देतो, हे माझे वडील पूर्वी रेल्वेमध्ये होते किंवा काय बँकेत होते, रिटायर झाले, आता अमुक एक देवस्थानचं काम करतात किंवा काय. माझी आई पूर्वी शाळेत होती किंवा एसपी कॉलेजमध्ये प्रोफेसर होती, आता रिटायर झाली. आणि ही माझी मुलं, हा मुलगा 8वीत आहे, चित्र फार चांगली काढतो. चित्रकलेच्या परीक्षेमध्ये तो पहिला आलेला आहे. आणि मुलगी 7वीच्या स्कॉलरशिपला महाराष्ट्रात पहिली आलेली आहे. अर्थात त्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे. अशा प्रकारे गणितात किंवा स्कॉलरशिपला लाखो हजारो विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या वेळी काही सोपी गोष्ट नाहीये, त्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे. पण जपानी घरात मी जेव्हा जातो तेव्हा ते कधीही वैयक्तिक यश सांगत नाही. आजी आजोबांची ओळख होते की हे जपानी रेल्वेत काम करत होते, ही जपानी शाळेत काम करत होती, माझी आई, ही माझी पत्नी आणि ही माझी मुलं. हा मुलगा 8वीत आहे, ही मुलगी 9वीत आहे. तो पहिला आला याचा उल्लेख कधी होत नाही. उलट ही 9वीतली मुलगी, हिचं गणित चांगलं आहे. 5वीतली अशी 4 मुलं यांच्या शाळेत होती की जी गणितात नापास होत होती. म्हणून त्यांनी शाळेची वेळ संपल्यानंतर फुकट त्यांची ट्युशन घ्यायला सुरुवात केली आणि ती 4ही मुलं गणितात उत्तम मार्काने यावर्षी पास झाली. वैयक्तिक यशापेक्षा संघभावनेला तिकडे जास्त सेलिब्रेट केलं जातं. आमच्याकडे आम्ही फक्त वैयक्तिक यश सेलिब्रेट करतो आणि संघभावना जर असेल
तर लष्करच्या भाकऱ्या कोणी तुला भाजायला सांगितलंय? तुझं बघ ना बाबा. आता तुला पहिले मेडिकलला ऍडमिशन, इंजिनिअरिंगला ऍडमिशन पाहिजे. तुझं बघ आधी, इतरांना किती मार्क पडतायत याच्यावर तुला काय करायचंय. किती स्पर्धा वाढली आहे, त्यात तुझी कॅटेगरी ओपन आहे, हे सगळं असतं. आणि तिकडे मात्र महत्व कशाला आहे, तर ते संघ भावनेला आहे. कलेक्टिव्हली वी स्टँड. आता सुद्धा ट्रम्पनी जेव्हा टॅरिफ लावलेले आहेत अन्यायकारक, युरोपियन युनियन, त्या युरोपियन युनियननी जे पहिलं रिॲक्शन दिली, ती पहिली रिॲक्शन फार महत्वाची आहे. यू टार्गेट वन ऑफ अस मीन्स यू टार्गेट ऑल ऑफ अस. तू आमच्यापैकी एकाला टार्गेट करशील तर लक्षात ठेव, युरोपियन युनियनच्या सर्व देशाला टार्गेट केल्यासारखं आहे. युनिटी आहे, कारण तो पहिल्यापासूनचा संस्कार आहे. जपान हा भूकंपाचा देश आहे. खूप मोठ्या प्रमाणात तिकडे भूकंप होतात. पण भूकंप झाल्यानंतर काय करायचं याचा प्रोटोकॉल एकदा शिकवलेला आहे. प्रथम गरोदर महिला, मग वृद्ध महिला, मग महिला, मग वृद्ध पुरुष, मग मध्यमवर्गीय पुरुष आणि सर्वात शेवटी तरुण माणसं. हा नियम आहे, संपला. त्यात काही बदल होत नाही, त्यात काही गडबड होत नाही. मी असताना दोनदा असे भूकंप झाले आणि ऑफिस रिकामं करायची वेळ आली. कुठेही गडबड गोंधळ, नगरसेवकाला शिव्या, पंतप्रधानाच्या नावाने डोकं फोडले, काही नाही. लोक शांतपणे पटापट पटापट बाहेर पडली, मोकळी झाली. पुन्हा ते सगळं झालं, पुन्हा अलार्म वाजला, पुन्हा 5 मिनिटांनी काम चालू, जणू काही झालंच नव्हतं. आमच्याकडे साधे लाईट गेले ना, काही एक साधे लाईट गेले ना, आपलाच फ्यूज गेला असतो फक्त बरं का सोसायटीचा, तरी सुद्धा त्याचा उद्धार आपण पंतप्रधानापासून सगळ्यांचा करायला सुरुवात करतो. मी प्रथम नाही, राष्ट्र प्रथम, ही भावना तिकडे असते. आमच्याकडे ती असते 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला. आणि चित्रपट छावा वगैरे पाहायला गेल्यानंतर जी मनामध्ये जागृत होते ती, ते म्हणलं ते बरोबर आहे की चित्रपट पाहून राष्ट्रभावना जागृत होते, ती चित्रपट पाहिल्यानंतर संपते सुद्धा. ही मनात असा मी तुम्हाला अशा करता सांगतोय की 1947 साली आपण स्वतंत्र झालो तेव्हा जपान बर्बाद झालेला होता. बॉम्ब पडल्यामुळं त्या संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था सगळं खलास झालेलं होतं. तरुण माणसांची एक पिढीच्या पिढी कापली गेली होती, गाळत झाली होती. जपान युद्ध हरलं होतं, कर्जाच्या खाईत लोटलं होतं. मॅन्युफॅक्चरिंग नाही, सर्व्हिसेस नाही, ऍग्रिकल्चर नाही, एज्युकेशन नाही, विद्यापीठ नाही, काय नाही. आणि त्यांनी सुरुवात केली जशी आपण केली. आणि पुढच्या 10-15 वर्षात, 20 वर्षात बघता 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 जपान ही पहिल्या 5 क्रमांकातली एक अर्थव्यवस्था बनली. आणि आम्ही 70-75 वर्षांतर तिकडे पोहोचलो. म्हणजे ते महासत्ता 10-15 वर्षात बनले आणि आमचा प्रवासही अजून सुरू आहे, वर्क इन प्रोग्रेस आहे. दे हॅव रीच्ड देयर. तो इसका मतलब है कुछ तो उन्होंने सही किया जो हम नहीं कर पाए. आणि तिथेच तर खरी मेख आहे की ही जी आउटसोर्सिंगची मानसिकता आहे की भलं दुसऱ्या कोणीतरी करायचं, मुलाला गणितात पहिलं शाळेने आणायचं, आम्ही त्याचा घरी अभ्यास घेणार नाही. आम्ही रोज जिलबी खाऊ, आम्ही रोज जोशी वडेवाल्याकडे जाऊ, पण आम्हाला टुणटुणीत तब्येत मात्र तुम्ही द्यायची, कारण तुमच्या जिमला आम्ही येतोय. ही जी मानसिकता आहे ती महासत्ता बनण्यामध्ये सर्वात मोठा अडचण आहे. मला उदाहरण देतो. जेव्हा जनता ठरवते तेव्हा देश मोठा होतो. 2 उदाहरण देतो. आणि जेव्हा जनता खचलेली असते, पराभूत असते, तेव्हा राष्ट्र पराभूत होते. इंग्लंड दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरनी त्याच्या रणगाड्यांनी आणि विमानांनी इंग्लंडवर बॉम्ब टाकायला सुरुवात केली. खूप मोठ्या प्रमाणात इंग्लंडची हानी व्हायला लागली, उद्योग धंदे नष्ट व्हायला लागले, लंडन बेचिराख व्हायला लागले, डंकर्क पर्यंत जाऊन पोहोचले. आणि हे सगळं असं होत असताना मंत्रिमंडळाची बैठक झाली
विन्स्टन चर्चिल पंतप्रधान होते आणि सगळा आढावा घेऊन लक्षात आलं की आपण हिटलर समोर जर्मनी समोर लढू शकत नाही. होता आपल्याकडे तेवढं शस्त्र नाहीये, काही नाहीये. आपण सरेंडर केलं पाहिजे, आपण शरणागती पत्करली पाहिजे, आपण आपला युनियन जॅक आपला झेंडा जो आहे तो खाली आणला पाहिजे. त्याप्रमाणे तो शरणागतीचा मसुदा लिहिण्यात आला आणि असं ठरवण्यात आलं की दुसऱ्या दिवशी चर्चिल यांनी रेडिओवरून शरणागती जाहीर करावी, म्हणजे युद्ध संपेल आणि मनुष्य संहार आणि वित्त संहार संपत्ती संहार टळेल. आता हा ठरलेला विषय राजाच्या कानावर घातला पाहिजे. बरोबर, म्हणून चर्चिल राजाकडे गेले, इंग्लंडच्या राजाकडे, ज्या इंग्लंडच्या राणीचं आता 2-3 वर्षापूर्वी निधन झालं, त्याचे वडील, आणि त्याला सांगितलं की असा असा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे आणि आपण शरणागती पत्करतोय. ते म्हणजे तसं नाही केलं तर काय होईल. चर्चिलने नाही केलं तर काय होईल म्हणजे काय, हा मंत्रिमंडळाचा निर्णय जर तो तुम्ही पाळला नाही तर माझ्यावर अविश्वासाचा ठराव आणतील आणि मलाच पदच्युत करतील. तुला नेमला कोणी पंतप्रधान म्हणून, तुझी निवड कोणी केली, मंत्रिमंडळाने केली का जनतेने केली? तुला जनतेने केली. मग जर जनतेने तुझी पंतप्रधान म्हणून निवड केली असेल तर शरणागती पत्करायची की नाही हे तू जनतेला विचारलंस का? चर्चिलच्या नजरेत ती चूक आली. तरी तो शरणागतीचा कागद होता तो आपल्या खिशात घातला, तिथून उठले बकिंगहॅम पॅलेस मधून आणि रस्त्यावर पेट्रोल पंपावर गेले, दुकानात गेले, रेल्वे स्टेशनला गेले, बस स्टँडला गेले आणि ते लोकांना विचारायला सुरुवात केली की असा असा मंत्रिमंडळाचा निर्णय होतोय, आपण शरणागती पत्करायची. लोक भडकली, सत्ता आपली चिडली. तेवढे शक्य नाही, इंग्लंड कधीही शरणागती पत्करणार नाही. तेवढे आपण लढणार कसं, आपल्याकडे काहीच शस्त्र नाहीये. एक वृद्ध स्त्री उभी होती, धावत घरात गेली आणि ब्रेड कापायची एक सुरी घेऊन आली. ती म्हणली ही सुरी आहे ना माझ्याकडे, ही घेऊन मी लढेन, पण या गल्लीत मी एकाही जर्मनीला येऊ देणार. काय रिझॉल्व आहे बघा, काय टणत्कार आहे बघा समाजाचा. चर्चिलला मेसेज मिळाला, ते घरी आले, खिशातून शरणागतीचा कागद होता तो काढला, तो फाडून फेकून दिला आणि त्याने दुसरं भाषण दिलं की जे त्यांनी दुसऱ्या दिवशी BBC वरून संपूर्ण जगाला आणि प्रामुख्याने इंग्लंडला आणि जर्मनीला उद्देशून ते भाषण केलं. आजही जगाच्या कुठल्याही तुम्ही चांगल्या पब्लिक स्पीकिंग कोर्सला गेला तर जगातली 5 सर्वोत्तम भाषणं जर तुम्हाला ऐकायची असतील तर ते आजही ऐकवलं जातं की संपूर्ण राष्ट्राला चेतना देणारं जर भाषण ऐकायचं असेल तर ते चर्चिलचं भाषण होतं आणि तेही युद्धाच्या खाईत. अशा वेळेला चर्चिलने ते भाषण सुरू केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही शरणागती पत्करणार नाही, आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत लढू, आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू. शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी प्रत्येक अवयव आमचा मृत झालेला जिवंत होऊन लढेल, पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत शरणागती पत्करणार नाही. आम्ही समुद्रावर लढू, जमिनीवर लढू, समुद्राच्या पोटात जाऊन लढू, आकाशात लढू, अवकाशात लढू आणि लढता लढता नष्ट झालो तर आम्ही दुसऱ्या राज्यात दुसऱ्या देशात जाऊ आणि तिथून लढू, पण कोणत्याही परिस्थितीत ब्रिटनच्या सार्वभौमत्वाशी कोणताही समझौता आम्ही करणार नाही. त्या भाषणामुळे एवढी चेतना पसरली, गल्ली गल्लीत युद्ध सुरू झालं. पुढे दुसऱ्या महायुद्धाचा रंगच पालटला, जर्मनीची हार व्हायला लागली आणि हिटलरनं आत्महत्या केली आणि पुढेचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. इंग्लंडचा प्रचंड मोठा विजय झाला दुसऱ्या महायुद्धात, त्यात हिंदी म्हणजे आपल्या शिपायांचा फार मोठा वाटा आहे. एक मोठी सभा इंग्लंडला झाली आणि त्या सभेमध्ये अर्थात ती अभिनंदनाची सभा होती आणि वॉर हिरो विन्स्टन चर्चिल, त्या चर्चिल यांचं स्तुती सगळी चालू होती. काय तुमचं वक्तृत्व, काय तुमचं कर्तृत्व, काय तुमचं नेतृत्व, आणि तुमच्या वक्तृत्वाला तर अशी संमोहिनी घातली की संपूर्ण देशानं त्याच्या पुढं तुमचं आव्हान पेललं आणि ती एक सिंह गर्जना होती. चर्चिल उत्तरादाखल बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांचं वाक्य महत्वाचं आहे, ते आपल्याला लागू आहे. चर्चिल म्हणाले, धन्यवाद, मी केली ती सिंह गर्जना नव्हती, मी केली ती गर्जना होती. सिंह जर कोण असेल तर ती ब्रिटनची जनता आहे.
त्या जनतेने ठरवलं की आम्ही माघार पत्करणार नाही, शरणागती पत्करणार नाही, म्हणून आम्ही युद्ध जिंकलो. When people decide that they will fight, country wins. पण जेव्हा आम्हीच खचलेलो असतो, आमच्यातच मतभेद असतात, त्यावेळेला तुम्ही कितीही शक्तिशाली असतात तरी गुलाम बनता. उदाहरण देतो. आपल्याकडे 1757 प्लासीची लढाई झाली, बरोबर आहे. त्या बरोबर 1857च्या आधी 100 वर्ष त्या प्लासीच्या लढाईमध्ये आपल्या सिराजउद्दौलाकडे 50,000चं सैन्य होतं आणि समोर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणजेच इंग्लंड, नंतर 1857 नंतर इंग्लंडचा राजाकडे गेलं, त्यांच्याकडे अवघं 3,000चं सैन्य होतं. आणि रॉबर्ट क्लाइव्ह नावाचा एक अतिशय चतुर हुशार असा सेनाधिकारी होता. आता 50,000 विरुद्ध 3,000 निकाल काय लागणार आहे तो उघडच आहे, आपण जिंकणार. पण आपल्यामध्ये या रॉबर्ट क्लाइव्हनी जात पात धर्मपंथ प्रादेश आणि भाषा याच्यावर संभ्रम निर्माण केला, भांडणं लावून दिली. आपण कशासाठी लढतोय याविषयी संभ्रम निर्माण केला आणि या देशाप्रती नफरत निर्माण होईल अशा प्रकारचं नॅरेटिव्ह कथ्य पसरवलं. आणि त्यामुळे मराठे वेगळे लढले, राजपूत वेगळे लढले, शीख वेगळे लढले आणि हे वेगळे लढले आणि या सगळ्यात 3,000च्या फौजेनं 50,000ला कापून काढलं. निकाल काय होता तो उघड होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार अख्ख्या देशभर पसरला. प्लासीच्या लढाईत जर आपण जिंकलो असतो तर या देशाचा इतिहास बदलला असता. पण आम्हीच खचलेलो होतो, आम्हीच विभाजित होतो. जेव्हा जनता खचलेली असते तेव्हा राष्ट्र खचतं आणि आम्ही गुलाम झालो. आणि त्याची किंमत काय मोजली असेल तर पुढची 150 वर्ष आम्ही इंग्रजांचे गुलाम म्हणून राहिलो. 190 वर्ष, टू बी व्हेरी एक्झॅक्ट 1947. आणि याच्यात ब्रिटिशांनी आमची किती लूट केली असेल हा माझा आकडा नाही आहे, ऑक्सफर्ड विद्यापीठातला आकडा सांगतोय. आजची आपली अर्थव्यवस्था $4.3 ट्रिलियन आहे आणि जी लूट केली $4.3 ट्रिलियन एवढं लुटलं. एवढी आमची आजची अर्थव्यवस्था आणि आम्हाला लुटलं $45 ट्रिलियन. म्हणजे आता खिशात 100 रुपये असतील तर तुम्हाला 1,000 रुपयाला लुटलेलं आहे. लंडनमध्ये जेव्हा मेट्रो उभी करायचा प्रसंग आला, काम सुरू झालं, तेव्हा पैसे कमी पडायला लागले. तेव्हा चिंता करू नका, पैसे भारतातून येणार आहेत. अख्खी मेट्रो आमच्या घामावर उभी राहिलेली आहे आणि अजून इथे मेट्रो येते आहे. कळलं गुलामी की क्या कीमत चुकाई आप लोगों ने. देश खचला कारण राष्ट्र खचलं, याचं कारण जनता खचली. हे जपानमध्ये उलट घडलं. जपानमध्ये देश उभा राहिला कारण जनता उभी राहिली. आणि आपल्याकडे झालेलं नाही असं नाहीये, आमच्याकडे तसा इतिहास आहे. 1680 साली छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झालं, बरोबर आहे. आणि अफगाणिस्तान पासून खाली तुंगभद्रेपर्यंत ज्याचं राज्य आहे असा जगातला सर्वात क्रूर कर्मा, धर्मवेडा, हिंदुत्वेष्टा औरंगजेब त्याचं आग्रा दिल्लीतली सल्तनत आणि सुख सोडून महाराष्ट्रात आला 3.5 जिल्ह्याची हिंदवी पथपातशाही नष्ट करण्याकरता. 3.5 जिल्हे. आणि हिंदवी स्वराज्य येऊन किती वर्ष झाले? मुसलमानांचं राज्य येऊन 403 वर्ष झालेली होती. आमचं स्वराज्य येऊन फक्त 8 वर्ष झाली आहे. 8 वर्ष बाल्यावस्थेत आहे. पण त्याला 3.5 जिल्हे ठुसठुसत होते. अख्खा अलम हिंदुस्थान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, म्यानमार सगळं त्या काळात त्यांच्याकडे होतं. तरी त्याला कळलं इथेच गवताला बाले फुटू शकतात. आणि 1681 पासून त्यांनी किल्ला जिंकायचा आणि पुढे 4 महिन्यांनी तो मराठ्यांनी परत जिंकायचा. असं सुरू झालं. पुढे फंद फितुरीनी संभाजी महाराजांना शृंगेर खाली कोकणामध्ये पकडलं गेलं. हाल करून त्यांची हत्या झाली. पण तरीही
त्याला हिंदवी पद्माचाही नष्ट करता आली नाही. शेवटी त्या प्रयत्नात 1707 मध्ये 27 वर्ष तंबूत राहिल्यानंतर त्याला इथंच गाडला. आमच्याकडे राज्य नाही, राजा नाही, राणी नाही, राजपुत्र नाही, पैसा नाही, झेंडा नाही, आमचं रायगड पडलेला, तरी देखील आम्ही लढलो केवळ एका माणसाच्या शब्दाखातर. त्याचं नाव शिवाजी महाराज. देश उभा राहतो, तो असा उभा राहतो, देश असा उभा राहतो की तुमच्या हातात काहीही नाही आणि तुम्ही जगातल्या सर्वात क्रूर कर्म अशा शासकाला नमवता, नष्ट करता. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की 47 साली आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यानंतर 20 वर्ष जपान अर्थ मोठी महासत्ता बनला आणि जपान मध्ये मी पाहिलं कुठलंही शिक्षण तुम्हाला इंग्रजी भाषेत मिळत नाही. जपान मध्ये सर्व शिक्षण, मग ते डेंटल असेल, मेडिकल असेल, आर्किटेक्चर असेल, मॅनेजमेंट असेल, टेक्नॉलॉजी असेल, सायन्स असेल, स्पेस सायन्स असेल, हे सगळं जपानीज भाषेत मिळतं. मग 47 साल नंतर माझ्या देशाचं माझं सरकार आल्यानंतर फिर 50-60 साल मैं गरीब क्यों था. 17व्या शतकामध्ये जागतिक व्यापाराचा जर धांडोळा घेतला आपण, तर जागतिक व्यापारातला आमचा वाटा 25% इतका मोठा होता. म्हणजे याचा अर्थ त्या काळातला तुमच्या आमच्या घरातला पिढीजात जो व्यवसाय होता, त्या व्यवसायातनं निर्माण झालेली प्रोडक्ट जगभरातल्या मार्केटमध्ये जात होती. ती समुद्र मार्गे जात होती, सिल्क रूट मार्गे जात होती, खैबर खिंडीतनं जात होती, युरोपापर्यंत आमचे ट्रेड व्यवहार होते. आणि ती जी नाणी यांची 84 देशांची, त्या नाण्यांची वटणावळ करणारे म्हणजे आजचे नाणावटी आहे. 25% आमचा जगातला व्यापाराचा वाटा होता आणि ब्रिटिशांनी इतकं लुटलं, इतकं नष्ट केलं की तो आमचा वाटा 1947 साली 25%वरून 4%वर आला. नंतर तर आमचं सरकार आहे, नंतर तर हमारी सरकार थी. मग आमचा तो 25%चा वाटा आम्हाला पुढच्या 30-40 वर्षात का बरं मिळवता आला नाही. 1989 साली म्हणजे आणखी 40 वर्षानंतर आमचा 4%चा जागतिक व्यापारातला वाटा वाढायच्या ऐवजी 0.4 पर्यंत खाली घसरला. 1947 साली असणारं $20 बिलियन कर्ज 1989 साली 90 साली $80 बिलियन एवढं मोठं झालं. आणि वेळ अशी आली की जागतिक बाजारात आम्हाला कोणीही पैसा द्यायला तयार नाही. आमच्याकडच्या प्रोडक्टिव्हिटीचे जे नॉर्म्स होते ते आंतरराष्ट्रीय बाजारात धुडकावून लावलेले. आजपर्यंत कोणती स्पर्धात्मक गुणवत्ता आम्ही बंदच केली. याचं कारण लायसन्स राज आणलं. त्या लायसन्स राज आणल्यामुळे स्पर्धा करायची गरजच नाही. कारण बनवणार तर हा एकच माणूस बनवणार, दुसऱ्या कोणाला बनवायची परमिशनच नाही. मग तो जे बनवेल तीच गुणवत्ता. स्कूटर एकच कंपनी बनवणार. आठवा ती स्कूटर तिरपी केल्याशिवाय चालू व्हायची नाही. आठवत आहे का? त्यांना विमान बनवायला दिली असती तर काय झालं असतं, बरोबर? आणि माझे वडील 4 वर्ष का 5 वर्ष स्कूटरसाठी थांबले होते. आणि ती स्कूटर आमच्या घरात आल्यानंतर साधारणतः सुनीता विल्यम ज्या यानातनं परत आली, ते यानच विकत घेतले की काय अशी अवस्था आमच्या घरात होती. आणि काय ते करत होते, आरती होती, म्हणजे मला कळतच नाही. फोनसाठी मी 5 वर्ष थांबलो होतो. माझी मुलगी याच्यावर विश्वास ठेवत नाही. हो, एवढ्या कुठल्या काळात आवाज जन्माला आला तू? मी ह्या पुण्यातच राहत होतो आणि ठाण्याला माझ्या आईला फोन करायचा तर त्या फर्ग्युसन कॉलेज रोड समोर त्या वैशालीच्या समोर एक एसटीडी पिशवी बूथ होता, तिथे रांग लावायचो आम्ही. म्हणजे काय बोलतोय हे मागच्या माणसाला कळलं पाहिजे. म्हणजे मैत्रिणीचा फोन तर संपलाच ना. बरं, मागे जो ऐकणार असेल तो स्पर्धा कशावर नाहीये, तोही एक धोका होता. गमतीचा भाग सगळा सोडून द्या.
पण सगळीकडे नकार घंटा, सगळी दारं बंद, परदेशी जायची मुभा नाही, परदेशाला यायची मुभा नाही, सगळं क्लोज. असं 40 वर्ष चाललेलं आणि त्यामुळे एका मोठ्या समाजाच्या 3 पिढ्यांना आम्ही महासत्ता बनण्यापासून रोखलं. अरे ज्यांच्या पूर्वजांनी 25% मार्केट शेअर मिळवला होता त्यांची उद्योजकतेला आव्हानच केलं नाही आम्ही. त्याला जागतिक बाजारात उतरूच दिलं नाही, जागतिक स्पर्धा इथं आणलीच नाही. आणि त्यामुळे 1970च्या दशकामध्ये 3 पिढ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्यानंतर जी निराशा, राग, संताप, चीड, द्वेष जन्माला येते ती बरोबर सलीम जावेद यांच्या लेखणीनं पकडली. आणि हे पोलीस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नाही असं म्हणणारा अमिताभ बच्चन अँग्री यंग मॅन एका महाशतकाचा नायक बनला. कारण तो दबे हुए कुचे हुए आवाम की आवाज थी. 90च्या दशकातलं हे चित्र आहे तुम्हाला. तोपर्यंत या देशात काही चांगलं घडेल याची शक्यताच नव्हती. महासत्ता तर सोडूनच द्या. ह्या काळात आमची अर्थव्यवस्था 3.3% वाढायची आणि त्याच वेळेला आशिया खंडातले इतर देश 4.4% वाढायचे, युरोपातले देश 5.5% वाढायचे आणि ज्या आजच्या मोठ्या इकॉनॉमीज आहेत जर्मनी, जपान या 6.5-7% वाढत होत्या आणि आम्ही 3% वाढत होतो. आणि त्याची लोक हसायची, खिजवायची आणि भारताचा उल्लेख, भारताच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख हिंदू रेट ऑफ ग्रोथ ऑफ इकॉनॉमी म्हणून आम्हाला हसायचे. लोकसंख्या आमची 2.2% वाढायची आणि आमचं दरडोई उत्पन्न वर्षाला 1.1% वाढायचं. म्हणजे आज जर 100 रुपये पगार असेल तर 1 वर्षानंतर 101 रुपये पगार. असं आमचे आई बाप, आजी आजोबा 30-40 वर्ष जगले. 90 साली डोक्यावरचं शिरस्त्राण तर गेलंच, बागोट तर गेलंच, कमरेचंही सुटायची पाळी आली. पुढच्या आठवड्याचं पेट्रोल घ्यायला पैसे नाही, देश चालवायला पैसे नाही. हे लायसन्स राज, हे सगळं इथपर्यंत आलं परमेश्वराची कृपा, महाराजांची कृपा की त्यावेळेला एक चांगला पंतप्रधान आम्हाला मिळाला. त्यांनी या सगळ्याचा साकल्यानं विचार केला आणि त्यांनी काही धाडसी निर्णय घेतले. अर्थव्यवस्था खुली केली, स्पर्धा येऊ केली, इम्पोर्ट कठीण केले, एक्सपोर्ट सोपे केले, लायसन्स राज बंद केलं आणि 91चं बजेट खऱ्या अर्थाने या देशाच्या आर्थिक स्वातंत्र्याची पहाट घेऊन आलं. आणि या देशानं काट टाकायला सुरुवात झाली आणि 90च्या दशकात 3.3% वाढणारा आमचा भारत मग 3.5%, 3.7%, 3.9% करून 4%वर आला. हे सगळं होत असताना जगामध्ये सर्वत्र संगणक आलेले होते, परंतु आमच्याकडे मात्र आम्ही 70च्या दशकामध्ये IBM ला हाताला धरून बाहेर काढलं होतं. खरं तर जी IT ची रेव्होल्युशन नंतर आमच्या देशात आली ती 70ला इथे आली असती. टाटा समूहानी, JRD टाटांनी कम्प्युटर त्यावेळेला आयात केलेला होता, कस्टम्स मध्ये पडला होता. क्लिअरन्सच्या वेळेला क्लासिफिकेशन काय करायचं याच्यावर वाद झाले. टाटा उद्योग समूहाने त्याचा उल्लेख तेव्हा कॉम्प्युटर शब्दच नव्हता. त्यांनी मशीन असा केला, ते म्हणजे मशीन आहे तर मग पहिया किधर आहे, पहिया नाही म्हणून तो क्लिअर झाला नाही. 1.5 वर्ष धूळ खात पडला. शेवटी एक व्यक्ती पुढे आली आणि ती म्हणली नॉट टू वरी, आपण आपली कंपनी चालू करूया. आणि ती कंपनी आज भारतातली नंबर 1 कॉम्प्युटर कंपनी आहे, ती म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. हे सगळं 70च्या दशकात सुरुवात झाली असती, पण आम्ही 20 वर्ष वाया घालवली. बघा विचार करा. टाटा उद्योग समूहाचं अनेक गोष्टी आपल्याला माहिती नाही. आता विषय निघाला म्हणून सांगतो. महाबळेश्वरला गेल्यानंतर आपण काय खातो? स्ट्रॉबेरी.
ही स्ट्रॉबेरी कोणी आणली महाबळेश्वरला? अशीच आली का? जमशेदजी टाटा फ्रान्सला गेले होते आणि फ्रान्सचं वातावरण आणि महाबळेश्वरचं वातावरण सारखं असं त्यांच्या लक्षात आलं आणि तिकडची स्ट्रॉबेरी त्यांना खूप आवडली म्हणून एक जहाज भरून त्याची रोपं इकडे घेऊन आले आणि त्या रोपांची लागवड कशी करायची हे शिकवणारे शेतकरी पण घेऊन आले, कृषी तज्ञ घेऊन आले आणि तिथल्या शेतकऱ्यांना त्याची लागवड कशी करायची शिकवलं, पण स्वतःच्या मालकीचं एकही रोप ठेवलं नाही. आज त्याच्यावर अख्खं महाबळेश्वर पुढची 200 वर्ष जगतंय. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की संगणक कंपनी तेव्हा आली असती, ज्या माणसांनी जे.आर.डी. टाटाला सांगितलं की नॉट टू वरी, आपण आपली कॉम्प्युटर कंपनी काढू, त्याचं नाव आहे F.C. कोहली. हे जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे ना, त्याचे अनेक वर्षाचे अध्यक्ष होते. F.C. कोहलीचे उपकार काय आहेत तुम्हाला मी सांगतो. हा इलेक्ट्रिकल इंजिनियर माणूस आहे. त्याला एक असाइनमेंट दिली गेली की मुंबईमध्ये टाटाचा इलेक्ट्रिक सप्लाय होता, खंडाळून हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर भारतात पहिल्यांदा प्रयोग येतो, ती वारंवार खंडित व्हायची. आता दुसरे सप्लायरच नव्हते, त्यामुळे खंडित झाली असती तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण तुमच्याकडे पर्यायच नाही. पण टाटा म्हणले असं ग्राहकाला नाडणं बरोबर नाही आणि म्हणून त्यांनी या F.C. कोहलीना असाइनमेंट दिली की हे सगळं दुरुस्त करून द्या. त्यांनी लावलेली घडी आजही इतकी परफेक्ट आहे की मुंबईमध्ये टाटाची 20 शक्यतो जात नाही. 100 वर्ष झाली. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की हे सगळं आमच्या गुणसूत्रात होतं, हे सगळं आमच्याकडे होतं, परंतु आमच्या पॉलिसीज अशा होत्या की 1957च्या इंडस्ट्रियल पॉलिसीनी महत्वाची सगळी सेक्टर सरकारकडे दिली. रेल्वे सरकार चालवणार, विमानं सरकार चालवणार, और एवढंच काय, दूध सुद्धा सरकार देणार. धमालच आहे. स्कूटर सरकार बनवायची. आणि या सगळ्यामुळे हा देश कुंठित झाला आणि महासत्ता तर सोडूनच द्या, सारी सत्ता राहील की नाही पासून शंका आमची निर्माण झाली. आम्ही आर्थिक दृष्ट्या गुलाम होतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यावेळेला पहिल्यांदा देशानं काट टाकली आणि हळूहळू आमची अर्थव्यवस्था पालटायला लागली. त्यावेळेचा 97 सालचा एक प्रसंग सांगतो, तो अतिशय महत्वाचा. मी मद्रासला गेलो होतो, एका IT कंपनीचा व्यवस्थापक होतो. वक्ता म्हणून तेव्हाही नाव झालं असल्यामुळे कांचीपुरम इथून काही पुजारी माझ्याकडे आले आणि मला म्हणले की आमच्या गावामध्ये देवीचा उत्सव आहे, तिथं तुमचं भाषण ठेवायचं. रविवार होता, कंटाळा आला होता, टीव्हीवर एक मॅच होती. मी टाळायचे सगळे प्रयत्न केले, पण ते आलेच. बसा काय, नागपुशीने बसलो आणि मग ते सांगत होते आमचं गाव कांचीपुरम, कांजीवरम साड्या ज्या आपण दिसतात त्या कांजीवरम साड्या तिकडे बांधतात. हा हा करत होतो. 50,000 लोक गावात राहतात, सगळे विणकर आहेत. म्हटलं त्यांना इंग्रजी येतं ना, हिंदी येतं ना, कारण मला तर काही तमिळ भाषेत बोलता येणार नाही आहे. असं करत करत आम्ही गावामध्ये पोहोचलो तर सुंदर गोपुर, अतिशय सुंदर देऊळ होतं. म्हटलं वा काय सुंदर देऊळ आहे, पण तुम्हाला जायचंय का आतमध्ये? म्हटलं रांग केवढी आहे, तुम्ही नका काळजी करू. चप्पल काढली गाडीतच आणि एका क्षणात मी देवीच्या समोर उभा होतो, हातात पूजेची थाळी होती. आणि मग नंतर आरती झाल्यानंतर मी असाच बाहेर सभागृहात बसलो, तेव्हा 17-18 वर्षाची भगवी वस्त्र घातलेली, भस्म लावलेली अशी मुलं माझ्या आजूबाजूला आली. संन्यासी आले आणि त्यांनी मला सांगितलं आज तुमचं भाषण आहे ना IT इंडस्ट्रीवर. हो म्हटलं IT इंडस्ट्रीवर भाषण आहे, आम्हाला यायचं. मला आश्चर्य वाटलं. आणि नंतर तासाभराने जेव्हा भाषणाला सुरुवात झाली तेव्हा बघतो तर काय, पहिली संपूर्ण रांग त्या संन्यासी भगवी वस्त्र घातलेल्या मुलांनी जणू काही झालर लावावी एखाद्या वस्त्राला, तशी ती दिसलोच. भाषण झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होता आणि मला न उत्तर येणारे अनेक प्रश्न त्यांनी विचारले. शेवटी गाडीत बसेपर्यंत माझा पिच्छा सोडला नाही. मी म्हटलं तुमचा पत्ता लिहून द्या, तुम्हाला मी उत्तर कळवतो याचं. शेवटी मी त्याला विचारलं
अरे तुम्ही तर अंगाला राख फासली आहे, कपी कपनी घातलेली आहे, जगातल्या सगळ्या ऐहिक सुखाला तुम्ही नाकारलेलं आहे. तुमचं सगळं आयुष्य इथं पूजा अर्चा करण्यात जाणार आहे. मग तुम्ही हे कॉम्प्युटर, IT, इंटरनेट हे सगळं कशा करता शिकताय? तर म्हणलं आम्ही ऐहिक सुखाचा त्याग केलाय, आम्ही ऐहिक सुखाचा त्याग केलाय, ज्ञानाच्या मार्गाचा त्याग केलेला नाही. इंटरनेट हा ज्ञानाचा मार्ग आहे म्हणून तो आम्ही शिकतोय. त्या दिवशी मी डायरीत लिहिलं, IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नाही, IT म्हणजे इन्कम टॅक्स नाही, IT म्हणजे इंडियाज टुमॉरो. हा भारताचा भविष्यकाल आहे. आणि हे माझं बोलणं, ही भविष्यवाणी पुढे इतकी खरी झाली की मागच्या वर्षी या देशाचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट किती असेल, तर या देशाचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट हा प्रत्येक देशाची एक स्ट्रॅटेजिक कमॉडिटी असते. जशी ती सौदी अरेबियाची ऑइल आहे. सौदी अरेबिया जेवढं ऑइल एक्सपोर्ट करतो त्यापेक्षा जास्त एक्सपोर्ट भारताच्या सॉफ्टवेअरचा आहे. आणि हे फक्त 55 लाख सॉफ्टवेअर इंजिनियर करतात. आणि नवीन एज्युकेशन पॉलिसी नंतर पुढच्या 5 वर्षात त्या 55 लाख विद्यार्थ्यांची संख्या 1,10,00,000 होणार आहे. म्हणजेच आमच्या सॉफ्टवेअरचा आकडा, एक्सपोर्टचा आकडा दुप्पट होणार आहे. बॅलन्स ऑफ पेमेंटची सिच्युएशन म्हणजेच आमची परकीय गंगाजळी आमच्या बाजूने होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहोत. ही ताकद कशामुळे आली? तर या देशाच्या हाडीमाशी रुजलेली ज्ञानाची परंपरा. इट इज द सीकिंग ऑफ द नॉलेज. आणि हे इतक्या खोलवर गेलेलं आहे, तुम्हाला मी सांगतो. 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सोलापूरला एका पदवीदान समारंभाला मला जायचं होतं. पुण्याला आलो होतो काही कामाकरता, दिवसभर काम केलं. आणि सोलापूरचा रस्ता तुम्हाला माहिती असेल, पुणे शहराच्या मागून कुठली बरं मिल होती तिकडे, एक मिल होती तिकडे. आता तिकडे हॉटेल आलंय कुठेतरी, राजा बहादूर. तिकडून जात असताना पुणे स्टेशन दिसलं. मी आपला टाय कोट काढले, गाडीत ठेवला आणि ड्रायव्हरला सांगितलं की जा, तू सोलापूरला जा, गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस मध्ये, तिथे माझी सोय केलेली आहे. मी आता इथे ट्रेननी येणार आहे आणि उतरल्यानंतर रिक्षा घेईन, काळजी करू नको. साहेब असं काय म्हणलं, नाही तू जा आता. मी आपली तिकीट विंडो शोधली, तिकीट काढलं सेकंड क्लासचं. त्याला विचारलं सोलापूरला जाणारी गाडी कधी आहे? तो म्हणा, अरे पॅसेंजर आता 15 मिनिटात येईल, धावा तुम्ही. गेलो प्लॅटफॉर्म नंबर शोधून, एवढ्यात गाडी आली. मी आपला धावत जाऊन अनारक्षित डबा पकडला. पहिलाच गेलो, त्यामुळे खिडकीची जागा मिळाली. हळूहळू डबा भरत गेला आणि माझ्यासमोर एक मुस्लिम दाम्पत्य बसलं. मुस्लिम आहे ओळखलं, कारण त्या बाईने गुरखा घातला होता आणि त्या माणसाने मुस्लिम कॅप घातली होती. डबा भरल्यानंतर लोकांनी मला पाहिलं, त्यांना आश्चर्य वाटलं, अरे सर तुम्ही सेकंड क्लास मध्ये. मग कोण येतंय, कोण फोटो काढतंय, कोण सह्या घेतंय. तो DC आला, म्हटला सर तुम्ही डिफरन्स भरून सेकंड AC मध्ये चला. म्हटलं नाही, आज मला इथूनच प्रवास करायचा आहे. पण चहावाला आला, तरी चहा दिला, चहाचे पैसे घेतले. थोडं साहेब आज तुमच्याबरोबर प्रवास करतो. हे सगळं त्यांची एक मुलगी बघत होती, 12-13 वर्षाची मुलगी होती. बघा काय प्रसंग आहे, हा देश काय आहे तुम्हाला कळेल. आणि त्या मुलीने माझ्याकडे पाहिलं. गाडी सुरू झाल्यानंतर ती मला म्हणली की अंकल आपका फोटो क्यों ले रहे थे? तो चाय का पैसा भी नहीं लिया उसने? बोला वो कुछ नहीं, वो टीवी पे दिखता होगा इसके लिए. बोला अरे आप सीरियल में काम करते हो क्या? म्हणजे तेवढी वाईट वेळ नाही आली. सिरियलमध्ये काम करून बायको म्हणून सरपोड भरावा असं काही नाहीये. तिला न्यूज चॅनल वगैरे सांगितलं, तिला काही कळे ना. तुमच्या बापाला विचारलं तू काय करतो रे? तुला काही नाही, भोरावडी म्हणून इथे पुण्याच्या जवळ एक काहीतरी छोटस उपनगर आहे, तिकडे म्हणे मी बेकरीमध्ये जातो. मला एका मुसलमान
भाईबंदाची बेकरी आहे, त्याच्यातलं पाव आणि टोस्ट आणि नानकटाई बनते, ती घेऊन घरोघरी विकतो. कितना कमा लेते हो? 17-18 हजार रुपये कमावतो. बायको किती कमावते? तो वो अनपढ़ है, 2 घर के बर्तन मांजती है, 2-3 हजार रुपया वो कमाती है. घर कितना बड़ा है? 140 स्क्वायर फीट का है, टॉयलेट बाहर है, नहाने की जगह अंदर है. बच्ची क्या करती है? बोले म्युन्सिपालिटी के उर्दू स्कूल में जाती है. मी तुम्हाला का सांगतो हे नंतर कळेल. बॅकग्राऊंड बघा काय आहे. अल्पसंख्याक समाज, 2 वेळच्या अन्नाची मारामार आहे. तोपर्यंत ती मुलगी आपल्या आईच्या मोबाईलशी खेळते. आईने तो मोबाईल काढून घेतला. ती मुलगी पुढे करते, नाही मला खेळायचंय. आई देत नव्हती. मला काय बघावलं नाही, मी तुझा हाच मोबाईल होता, म्हटलं घे खेळलोयस. तिच्या आईने पाहिला, अरे बापरे ये बहुत महंगा है, कितने का है? 1.5 लाख का है. अरे ये टूट जाएगा तो हम भर के नहीं दे सकते. मतलब ऐसे कैसे टूटेगा? खेलने दो उसे. त्या मुलीने तो हातात घेतला, पाहिला, मला परत दिला. म्हणजे क्या हो गया? स्क्रीन लॉक है, पासवर्ड डालो. डालो तुम डालो, मैं बताता हूँ. ना अपना स्क्रीन लॉक का पासवर्ड किसी को बताना नहीं है, अपने पास ही रखना है. हे कोण सांगते? बॅकग्राऊंड काय? 4 पुस्तकं अमेरिकन टेक्स्टबुक आहेत माझ्या IT मध्ये, ती मला सांगते. मी पासवर्ड टाकून दिला, मी असा पाहिला आणि मला म्हटली भीम ऍप आहे, आपने डाउनलोड नहीं किया? 4 चौकात लाच जाते हो, असं कोणी विचारलं नहीं किया, टाइम नहीं मिला. मैं डाउनलोड करके दे दूं, आपको सिखाऊं या कैसे चलाना? म्हटलं बिलकुल. मग ती 12 वर्षाची मुलगी 2 IT कंपन्यांचा CEO असलेल्या माणसाला ते भीम ऍप कसं वापरायचं शिकवलं. मग थोड्या वेळ ती खेळली आणि नंतर माझा मोबाईल परत देताना मला म्हणली, अंकल आपको नहीं लगता ये बहुत बड़ा और हेवी है? म्हटलं कसला जड आहे? म्हटलं काही नाही. म्हटलं एका हातात घेतोय, चालत टाईप करतोय एका बोटाने. म्हणजे तुमच्या हातासाठी योग्य आहे, माझ्यासारख्या छोट्या मुलीच्या हातासाठी हा खूप जड आहे, मोठा आहे. मी मोठी होईल ना तेव्हा मोबाईल सायंटिस्ट होईल आणि याला अर्ध्या साईजचा आणि डबल पॉवरचा करून दाखवू. ही ज्ञानाची भूक आहे ना, ती या देशाला महासत्ता बनवणार आहे. उदाहरण देतो. गजनीच्या मुंबराचं नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. सोमनाथाच्या सोन्याच्या कळस कापून नेणारा हा क्रूर कर्माशा अफगाणिस्तान मधला आज एक गजनी नावाचं गाव आहे तिकडे. 17-18 वेळा इथे स्वाऱ्या केल्या आणि वाटेत आली सगळी राज्य लुटली, त्यांचं संपत्ती लुटली, सोनं नाणं पैसे अडका सगळं लुटून नेलं. हा देश 17 वेळाला कंगाल केला. बरोबर आहे? म्हणजे अफगाणिस्तान खूप श्रीमंत असायला पाहिजे. 2000 साली आठवत आहे का, आमचे विमान हायजॅक करून काबूल कंदाहारला गेलं होतं. वाजपेयी पंतप्रधान होते. 31 डिसेंबरला सोडवून आणलं होतं. शरद यादव विमान घेऊन गेले होते आणायला. शरद यादव म्हटलंय तर त्यावेळेला अपहरण केलेल्या विमानातले ते जे प्रवासी होते ते आजारी पडले. ते आजारी पडल्यानंतर वैमानिकांनी सांगितलं की त्यांच्यासाठी क्रोसिन आणि मिनरल वॉटरची बाटली द्या. त्या तालिबान सरकारने सांगितलं आमच्याकडे क्रोसिन बनत नाही आणि मिनरल वॉटर आमच्याकडे मिळत नाही. आणि त्याच वर्षी त्याच्या आसपास एका अग्निबाणावर जसे एखाद्या तन्मण्यामध्ये आपण खडे लावतो ना, तसे 104 सॅटेलाइट्स बसवले गेले आणि ते 104 सॅटेलाइट लावलेला अग्निबाण अवकाशात झेपावला. त्यातले फक्त 3 सॅटेलाइट भारताचे होते आणि 101 सॅटेलाइट हे जर्मनी, जपान, इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका या रशिया या समृद्ध देशांचे होते. त्यांच्याकडे ज्या किमतीत उडवता येतं याच्या अर्ध्या किमतीत आपण उडवतो, म्हणून त्यांनी ते आपल्याला उडवायला दिले आणि 104 सॅटेलाइट वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या परिघामध्ये योग्य वेळेला अचूक क्षणी 1/100th of a second
हे योग्य अचूक सोडायचं काम भारताने केलं आणि $300 मिलियन त्याची कन्सल्टन्सी फी वाजवून घेतली आणि ह्यांना ग्रोसिंग आणि मिनरल वॉटर नाही देता या दिवशी मी एक लिहून ठेवलं, आक्रमण करून संपत्ती लुटता येते, हाडी माशी रुजलेली ज्ञानाची लालसा लुटता येत नाही. ही जी ज्ञानाची लालसा आहे त्या लालसेनच आम्हाला महासत्तेच्या दिशेनं वाटचाल करायला भाग पडलं. कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला मी घडलेल्या गोष्टी सांगतो, तुमचा विश्वास बसणार नाही. इतक्या प्रचंड काळात आमच्या महिलांनी तरुणांनी संशोधन केलेलं आहे. केरळमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे. कोरोना काळ आहे, कोणाला घराबाहेर पडता येत नाहीये. 2 मुलं त्या कॉलेजमध्ये शिकणारी शेजारी राहत होती आणि त्यांनी समोर पाहिलं तर गटार भरून वाहत आहे, चेंबर मधून घाण बाहेर येते. अशा वेळी आपण काय करतो? महानगरपालिकेला फोन करतो. महानगरपालिका येते आणि ते चेंबर उघडते. मग ते फावडं कुदळ वगैरे करतात. मग त्यांनी ते साफ होत नाही. मग काय करतात? तर तो जो सफाई कर्मचारी आहे तो स्वतः आत उतरतो, गळ्या एवढ्या घाणीत उतरतो, ते साफ करतो आणि बाहेर येतो. तेव्हा संपूर्ण तुमच्या घाणीनं बरबटलेला असतो आणि नाकाला रुमाल आपण लावतो आणि सांगतो किती घाण आहे. घाण कोणाची होती? आणि त्याहीपेक्षा त्यांची मुलं जेव्हा शाळेत जातात आणि शिक्षक विचारतात काय तुझे बाबा काय करतात, तेव्हा कोण सांगतं बँकेत आहे, कोण म्हणतं डॉक्टर आहेत, कोण म्हणतं वकील आहेत, कोण म्हणतं चार्टर्ड अकाउंटंट आहे. आणि यांच्या मुलांनी काय सांगायचं? आमचा बाप घाणीत उतरतो आणि घाण वास घेऊन घरात येतो आणि तो मारण्याकरता रोज कच्ची दारू पितो आणि 40शीला मरतो. नो डिग्निटी ऑफ लेबर. त्या मुलांनी ठरवलं या समस्येवर काम करायचं. आतापर्यंत वाढदिवसाला वगैरे आलेले पैसे त्यांनी गोळा केले, आपल्या शिक्षकांसमोर कल्पना मांडली की ही समस्या मला दूर करायची आहे. कोरोनाच्या काळामध्ये शिक्षकांनी तेवढे पैसे दिले, गावातल्या दानशूरांनी पैसे दिले. 3 वर्ष सतत फेल, एकही प्रयोग त्यांचा यशस्वी झाला नाही. आपल्याकडे फेल्युअरमुळे खचून जाणाऱ्यांची संख्याच भरपूर असते, पण ही मुलं खचली नाही. परवा माशेलकरांनी फेल या शब्दाची व्याख्या किती सुंदर केली. FAIL माशेलकरांनी व्याख्या केली, फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. आणि 3 वर्षानंतर या मुलांनी एक रोबो तयार केला. आता मॅनहोल चोकअप झालं आणि तक्रार आली की त्या मॅनहोलवर त्या रोबोचा ट्रायपॉड स्टँड जातो आणि तो जो स्टँड आहे त्याच्यातनं मानवी हातासदृश्य गोष्ट खाली जाते, फिरवते, घाण बाहेर काढते आणि पुन्हा तो रोबो दुसऱ्या होलवर जायला मोकळा. आता माणूस आत जात नाही, रोबो आत जातो. त्याहीपेक्षा शाळेत गेल्यानंतर टीचर विचारतात तुमचे वडील काय करतात, कोण म्हणतात डॉक्टर आहे, कोण म्हणतात इंजिनियर आहे. यांची मुलं सांगतात आमचा बाप रोबो ऑपरेटर आहे. दिस इज डिग्निटी ऑफ लेबर. हा बदलता भारत आहे. जेव्हा आमच्याकडे कोरोना आला, त्या कोरोना आल्यानंतर आमच्याकडे अँटीजन टेस्ट किट डेव्हलप करायचं होतं आणि ते टेस्ट किट डेव्हलप करण्याकरता आम्ही ज्या देशाकडनं मागवलं त्या देशाने ते शिपिंग करताना ते पाठवलं साऊथ आफ्रिकेला. आणि त्यावेळेला या देशामध्ये टेस्टिंग किटची फॅसिलिटी उपलब्ध नव्हती. कोरोना झाला की नाही कळत नव्हतं आणि झाला असेल तर पुढची आणखी वेगळीच परिस्थिती आणि वेगाला पसरत होता. अशा वेळी करायचं काय? या पुण्यातली एक लॅब पुढे आली, माय लॅब. खन्ना यांची माय लॅब पुढे आली. कोरोना मृत्यूचं थैमान सुरू आहे. ऑक्सिजन नाही, बेड नाही, रेमडेसिवीर नाही, भुकपट्ट्या नाही, पीपी किट नाही, डॉक्टर नाही, नर्सेस नाही. असं असताना त्यांनी ते आव्हान पेललं आणि अवघ्या 59 दिवसात त्या महिलांच्या टीमनी घराबाहेर पडणं अशक्य असताना घरातलं सगळं करून त्यांनी ते किट डेव्हलप केलं. 59व्या दिवशी सबमिट केलं
$70 आपण परदेशातनं घ्यायचो, यांनी $7 केलं. याच कारण ते करणाऱ्या सर्व पुण्यातल्या महिला होत्या. त्यांना घासाघीस करून कसं घ्यायचं याचं शिक्षण इथल्या बाजारपेठेत तुळशी बागेत व्यवस्थित मिळालेलं होतं. $7 मध्ये बनवलं. आणि तुम्हाला माहित नसलेली गोष्ट म्हणजे ते टेस्टिंग किट डेव्हलप झालंय, ऍक्सेप्ट केले, झाल्यानंतर सगळ्यांनी विश्वास टाकला आणि दुसऱ्या दिवशी त्या टीमची जी प्रमुख महिला होती तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं ऐन कोरोनाच्या कहरामध्ये, आणि तिने एका सुंदर गोंडस बाळाला जन्म दिला. प्रसूतीच्या पहिल्या वेदनेपर्यंत मानवाच्या मृत्यूला जन्माचं वरदान मागणारी ही स्त्री आज कधी तुमच्या समोर आणली गेली नाही. या खऱ्या भारताच्या महासत्ता बनण्याच्या कहाण्या आहेत. ही गोष्ट मंगळयानाची आहे. मंगळयान डेव्हलप करणारी जी टीम आहे त्यात सुद्धा 70% महिला आहेत. त्याही महिलांच्या मुलाखती मी घेतल्या. त्या ज्या समस्या इथे बसलेल्या महिलांच्या घरी आहेत त्या त्यांच्या घरी तशाच होत्या. म्हणजे आयत्या वेळी गॅस संपणे, मुलांना सांगणे आई उद्या पेपर आहे माझी तयारी करून घे, नवऱ्यानं सांगणे संध्याकाळी 3 माणसं जेवायला येत आहेत स्वयंपाक करून ठेव, आयत्या वेळी नको असली नणन टपकणे, हे जे सगळं आपल्याकडे घडतं ते सगळं त्यांच्या आयुष्यात घडत होतं. आणि त्या महिलांनी भारताचं मंगळयान इतकं अचूक बनवलं की ते मंगळयान यशस्वी झालं आणि जे चीनचं होतं ते मात्र कोसळलं. तुम्हाला माहित नसलेली गोष्ट सांगतो, पर किलोमीटर ट्रान्सपोर्ट कॉस्ट किती आहे, आणि त्यातल्या अनेक महिला या पुण्यात शिकलेल्या आहेत सीओईपी मध्ये. पर किलोमीटर ट्रान्सपोर्ट कॉस्ट इथून तुम्हाला पुणे स्टेशनला जायला दर किलोमीटर रिक्षाचा खर्च जेवढा येतो त्यापेक्षा कमी पर किलोमीटर खर्चात ते यान त्यांनी बनवलं. आणि भारत कसा बदलतोय. आमचं एक चांद्रयान चंद्राच्या दक्षिण भागावर सुखरूप पोहोचला आठवत, आणि त्यावेळेस दुसऱ्या एका देशाचं यान आमच्याच बरोबर स्पर्धेनं तिकडे पोहोचणार होतं, ते कोसळलं. ही वाईटच घटना आहे, त्याच्याविषयी मी काही त्यांना हिणवत नाहीये, पण आमचं पोहोचलं. त्यावेळेला आपल्याकडे अकोले नावाचा तालुका आहे संगमनेरच्या जवळ. तुम्ही काही जणांनी ऐकलं असेल, पाहिलं असेल, काही जणांचे नातू इकडे असतील, काही जण तिथले असतील सुद्धा. तसा मागास तालुका आहे आजही. तिथं माझं एका गावामध्ये भाषण झाल्यानंतर रात्री 7 वाजता त्या सरपंचाच्या घरी जेवण होतं, आणि आम्ही तिकडे जायला निघालो तेव्हा वाटेत हा सगळा थरार चालू होता. ते यान तिकडे पोहोचणार होतं. आम्ही आपले मोबाईलवर तो टेलिकास्ट बघत होतो आणि काउंटडाऊन सुरू झालं. 10, 9, 8, 7 आणि सगळे श्वास रोखून बसलो होतो, कारण या आधीचा आमचा अटेम्प्ट फेल गेला होता. आठवतंय? आणि एकदाच ते पोहोचलं, यशस्वी झालं, सगळ्यांचा टाळ्यांचा कडकडाट, आम्ही खुश झालो. आणि तिथून अर्ध्या तासाची फक्त वेळ आहे. बघा काय प्रसंग आहे, बघा काय मानसिकता बदलते या देशाची. बघा फक्त जेमतेम अर्धा तास एका अत्यंत छोट्या गावात आम्ही गेलो, ज्या गावाची लोकसंख्या 3000 ते 3500 आहे. गावात 4 दुकानं सुद्धा धड नाही. त्या गावामध्ये आम्ही पोहोचलो. बाहेर देवीचं देऊळ होतं, छोटस तळ होतं. सरपंच हायवेवर उभे होते, ते सायकलनं पुढे आणि आम्ही त्यांच्या मागे सायकलच्या गतीनं मागे. त्या देवळाजवळ आल्यानंतर ते म्हणजे तुम्ही देवीचं दर्शन घ्या. घेतलं, तळावर थोडा वेळ बसलो आणि नंतर त्यांच्या घरी चालत जायला निघालो. अतिशय अरुंद वाट. गावातली शाळा होती 4थी पर्यंतची का 5वी 6वी पर्यंतची. आणि तिकडे पाहिलं तर एका दगडी भिंतीला काळा रंग फासून बाहेर त्याचा एक फलक तयार केला होता, आणि त्या फलकावर कोणीतरी लिहिलं होतं, अभिनंदन, भारताचे चंद्रयान चंद्राच्या दक्षिण भागावर सुखरूप जाऊन पोहोचले. आश्चर्य वाटलं. अर्धा तास नाही झाला आणि या शाळेत 3500 लोक वस्तीचं गाव, तिथं हे कोणी लिहिलं आणि खाली जमेल तसं चांद्रयानाचं चित्र काढलं होतं. त्या काढण्यावरनं जाणवलं की हे काही शिक्षकाचं काम नाही, हे कोणातरी पोरानं किंवा पोरनं केलेलं आहे. मी तिकडे दगडावर बसलो, म्हणलं मुख्याध्यापक कुठे आहेत? ते म्हणले आहेत तिकडेच आहे.
म्हटलं बोलवा त्यांना, बोलवा त्यांना. म्हणजे हे कोणी केलं ते म्हणजे हा का इथंच राहत होतो. कितवीला आहे तो आहे की 5वीला आहे. म्हटलं बोलवा त्यांना. तो आला, कुठेतरी खेळत होता, तो आला. म्हटलं काय रे आई बाप काय करतात? तो शेतमजूर आहे. घर किती आहे? तो आहे 100 फुटाचं आहे, 100 स्क्वेअर फुटाचं घर आहे फक्त. शाळेत काय येतो? तो म्हटलं दुपारी सुकडी मिळते म्हणून येतो, जेवायला मिळतं. किती प्रामाणिकपणे सांगतात बघा. म्हणजे तू लिहिलं का रे? हो म्हणे मी लिहिलं. माझ्या डोळ्यातच पाणी आलं तुम्हाला सांगतो. खिशात हात घातला, पाकिटात जेवढे पैसे होते तेवढे काढले, त्याच्या हातावर ठेवले. कारण त्याच्या खाली त्याने एक वाक्य लिहिलं होतं. ते वाक्य वाचलं आणि म्हटलं हाच भारताचा भविष्यकाळ आहे. ते लिहिलं होतं, भारताचे चंद्रयान चंद्राच्या दक्षिण भागावर सुखरूप पोहोचले, आपला नाद नाही करायचा. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की ही जी बदललेली मानसिकता आहे, तीच मानसिकता म्हणजे आमची अर्थ महासत्तेकडे चालू असलेली वाटचाल आहे. भारतानं स्वतःची लस बनवू नये म्हणून डांबरे पिटले गेले, फायझरची लस घ्यावी. पण भारतानं 18 महिन्यात लस नुसती मिळवली नाही, तयार नाही केली. आम्ही ती 100हून अधिक देशांना फुकट वाटली. आणि आमच्या लसीकरणाचा स्पीड एवढा मोठा होता की पंतप्रधानांच्या वाढदिवसाला 2,60,00,000च्या वर एका दिवसात आम्ही लसीकरण करून दाखवलं. तो आकडा जेव्हा माझ्या समोर आला तेव्हा लक्षात आलं की जर आम्ही हेच इंग्लंडमध्ये करायचं ठरवलं असतं, ज्यांनी 150 वर्ष आमच्यावर राज्य केलं, तर त्या अख्ख्या इंग्लंडला आम्ही 3 दिवसात वॅक्सिनेट करून परत पाठवलं असतं. ही ताकद आहे. दिस इज द रेव्होल्यूशन. आज मेडिकल फील्ड मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात क्रांती घडलेली आहे. हेपॅटायटिस बी ची जी व्हॅक्सिन आहे ती 40 पट कमी किमतीत भारतात उपलब्ध आहे. कॅटरॅक्टची सर्जरी, त्या कॅटरॅक्टच्या सर्जरीची किंमत इंग्लंड अमेरिकेमध्ये जी लागते त्यापेक्षा सुद्धा 100 पटीनं भारतात कमी लागते. ओपन हार्ट सर्जरी आहे, परदेशामध्ये ज्या किमतीत करता येते त्यापेक्षा 20 पट कमी किमतीत, 20 पट म्हणतोय. आणि काय रेव्होल्यूशन. वेळेच्या अभावी 3-4 शेवटची 5 मिनिटं माझ्याकडे आहे. तुम्हाला रेव्होल्यूशन काय सांगतो. एक मुलगा आहे राहुल रस्तोगी, त्याने आपल्या एका नातेवाईक महिलेला, वृद्ध महिलेला हार्ट अटॅकनी जाताना पाहिलं खेडेगावात. डॉक्टर म्हणले डायबिटीस होता, डायबिटीसमुळे हार्ट अटॅक कळत नाही. मग हार्ट अटॅक येतो की नाही कळणार कसं? डॉक्टरला ईसीजी काढायला पाहिजे होता. आता छोटं गाव ईसीजी काढणार कसा? या पठ्ठ्यानी 3 वर्ष मेहनत केली आणि एक संकेत डिव्हाइस म्हणून पोर्टेबल ईसीजी काढला एवढा. तो फक्त छातीवर ठेवायचा 6-7 ठिकाणी, इमेजेस कॅप्चर करायच्या आणि जेव्हा इंटरनेट कनेक्शन मिळेल तेव्हा डॉक्टरांकडे पाठवायच्या. डॉक्टर सांगतात की तुमचा ईसीजी योग्य आहे की अयोग्य आहे, तुम्हाला हार्ट अटॅक येणार आहे की नाही येणार आहे. आणि या सगळ्याची किंमत फक्त 5 रुपये. मिस्किन इंगवले शेवटचं उदाहरण देतो. खरं 100 उदाहरण आहेत माझ्याकडे. आमच्याकडे गावामध्ये महिलांमध्ये खून की बिमारी, लोह कमी असतं, त्यामुळे त्याची काम करण्याची क्षमता कमी होते. आणि त्याच काळात जर बाळण झाल्या तर मुलंही तशीच कुपोषित असतात. माझ्यावर उपाय काय? खेडेगावामध्ये सिरिंज आणणार कुठून? खेडेगावामध्ये डॉक्टर तपासतात, पॅथॉलॉजी लॅब कुठे आहे? या मुलांनी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली आणि त्यांनी एक एवढं इन्स्ट्रुमेंट तयार केलं. अमेझॉनवर 3,500 रुपयाला उपलब्ध आहे, जाऊन बघा. आणि त्याच्यावर नुसतं बोट ठेवायचं, फ्रीज घ्यायची नाही, सुई टोचायची नाही, काही नाही, फक्त बोट ठेवायचं. 1 मिनिटानंतर बीप वाजतं आणि तिथल्या खिडकीमध्ये तुमचं हिमोग्लोबिन किती आहे ते कळतं. किंमत फक्त 5 रुपये. मी तुम्हाला अशी अनेक उदाहरणं देऊ शकतो. एकाने आपल्या आजीला स्तनाच्या कॅन्सरने जाताना बघितलं. डॉक्टरांना करतो म्हणला तुम्ही का नाही निदान केलं? त्यामुळे माझ्याकडे आली तेव्हा फार उशीर झालेला होता. खेडेगावात राहणारी आजी, आपल्याकडे शहरात स्त्रिया स्वतःच्या प्रॉब्लेम बद्दल बोलत नाही, तर खेडेगावात काय बोलणार? मग खेडेगावात त्यांनी याच्याकरता काय करायचं, तर त्यांनी एक एवढा स्कॅनर तयार केला.
3-4 वर्ष त्याला अपयश आलं आणि तो स्कॅनर छातीवर फिरवायचा आणि त्याचा डेटा जो कलेक्ट आहे तो डेटा कॅन्सर रिसर्च सेंटरला पाठवायचा. जर छातीत कुठे गाठ असेल तर ती कॅप्चर केली जाते आणि लगेच सांगितलं जातं की यांना पुढच्या टेस्टसाठी आणा. टेस्ट म्हणजे याचा अर्थ कॅन्सर आहे असं नाही, पण कॅन्सर रूल आउट करायला पाहिजे आणि या सगळ्या टेस्टची किंमत फक्त 10 रुपये. हा भारत आहे मित्रांनो. मला आठवतंय की मला जेव्हा पहिल्यांदा 91 साली भारताची अमेरिकेची स्कॉलरशिप मिळाली त्यावेळेला मी आदल्या रात्री अमेरिकेच्या व्हिसासाठी रांग लागलो. असा सशक्त भारत घडवूया की यापुढे वॉशिंग्टन मधल्या भारतीय दूतावासासमोर आदल्या रात्री अमेरिकन नागरिक अमेरिकन विद्यार्थी रांग लावतील भारताच्या व्हिसासाठी. इथली शांतता, इथं अध्यात्म, इथं विज्ञान याचा अभ्यास करण्यासाठी येतील आणि खऱ्या अर्थानं या देशाला त्याचं परमगतमैव मिळेल. ते आज या महाराजांच्या चरणी मिळो अशी प्रार्थना करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सद्गुरू श्री जंगली महाराज आजचे व्याख्यान ते डॉक्टर उदय निरगुडकर आणि उपस्थित संत सज्जन गुरुवंदन भगिनी. खरं म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्या देशाविषयी आपल्याला साशंकता निर्माण व्हावी अशा तऱ्हेच्या बातम्या आपल्याला वर्तमानपत्रात वाचायला मिळतात, टीव्हीवर बघायला मिळतात. त्यावेळेला आपल्याला वाटतं की आपण कुठल्या देशात जन्म आलोय आणि आपलं भाग्य आहे का दुर्भाग्य. तर शंकराचार्यांचं वचन आहे की दुर्लभम भारतीय जन्म, म्हणजे भारतात जन्म मिळणं दुर्लभ आहे. पण ही साशंकता आपल्या मनात करता निर्माण झाली तर निरगुडकर सरांसारख्यांचं व्याख्यान जर का ऐकलं तर आपल्या मनातली सगळी साशंकता दूर होऊन आपलं परमभाग्य आहे आणि आपल्याला भारतात जन्म मिळालाय अशा तऱ्हेचा आत्मविश्वास आज सरांनी आपल्याला मध्ये निर्माण केला आहे. त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांतर्फे त्यांचे आभार मानतो. आपली